बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली। बीडमध्ये आज स्वयंघोषित कडकडीत बंद पुकारण्यात आलाय। संतोष देशमुख यांच्या समर्थनात युवकांनी बीड शहरात रॅली काढून बीड बंद यशस्वी करण्याचं आवाहन केलंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बीडसह मस्साजो गावात बंदोबस्त वाढवलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येचे दोषारोपपत्र एसआयटीनं विशेष न्यायालयात दाखल केलं। यात संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ जोडण्यात आलेले आहेत। यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ काल रात्री समाज माध्यमांवरती व्हायरल झाले। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा दबाव वाढला होता। संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्याचे पडसाद पहिले उमटले ते बीड जिल्ह्यात। संतोष देशमुख यांच्या समर्थनात आणि मारेकऱ्यांच्या निषेधार्थ बीडमध्ये नागरिक एकवटले होते। यावेळी नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया होत्या। बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बीडचे नागरिक एकत्र जमून घोषणाबाजी करत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आकाची टोळी असे फलक झळकवण्यात आले। बीड बंद यशस्वी होण्यासाठी युवकांनी दुचाकीवरून निषेध रॅली काढली होती। या रॅलीत 100 पेक्षा जास्त युवक सहभागी झाले होते। संतोष देशमुख यांच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली। धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर, लातूर, पंढरपूरमध्ये देखील याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे। बीडमधील केसमध्ये अजित पवार, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांचे छायाचित्र असलेले बॅनर टायरसह जाळण्यात आले। तत्पूर्वी आंदोलकांनी त्यांच्या बॅनरला चप्पला देखील मारलेल्या आहेत। रात्री छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर एक संतापाची भावना आहे। बीड जिल्हा बंदची हाक दिली, काय मागण्यासाठी? ज्या पद्धतीनं मारहाण केली गेली ती मारहाण करण्याची जी पद्धत आहे तो जो व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईल की त्या व्हिडिओमध्ये जयराम चाटे संतोष अण्णाची पॅन्ट काढतोय। त्यानंतर त्यांच्यासोबत बाकीचे आरोपी वाईट कृत्य करतायत आणि त्यानंतर प्रत्येक गुन्हे हा त्यांच्या तोंडात लघवी करतोय। त्या वाईट पद्धतीने त्यांना मारलेलं आहे आणि ते जीव गेल्याच्या नंतर चहा पाणी मागतायत। तिथं आरोपी एन्जॉय करतायत, मजा घेतायत त्या ठिकाणी। ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लक्षात येईल की किती वाईट पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलेलं आहे।